जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे। खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक लढली जाते आहे। वरिष्ठांनी सूचना दिल्या, मैत्रीपूर्ण लढत करा। आता अंतिम टप्प्यात निवडणूक आल्यानंतर कुणी कुणावरती टोकाची टिप्पणी केली नाही, परंतु काल खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना अरे तुरे भाषा करून माझ्यामुळेच ते मुख्यमंत्री आहेत किंवा माझ्यासारख्या आमदारांच्यामुळे मुख्यमंत्री आहेत असं चुकीचं स्टेटमेंट केलंय। त्यांना याची जाणीव नाही की ते आमदारच माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या मुळे आहेत। त्यांचे वडील पण आमदार 19ला देवाभाऊंच्याच आशीर्वादाने झाले होते। याची जाण आणि याचं भान हे आमदार सुहास बाबर यांना नाही आहे। मी यांचा जाहीर निषेध करतो। आज तुम्ही जी मस्ती सत्तेची येऊन जी स्टेटमेंट करताय, ही स्टेटमेंट लोक बघतायत। तुम्हाला तुमची जागा या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दाखवतील। याच्या पुढे जाऊन ते बोलतायत की खानापूर विधानसभा मतदारसंघातले सगळे पक्ष मीच चालवतो। उद्धव ठाकरेंची सेना, शिवसेना, नंतर काँग्रेस, अजित पवारांचा राष्ट्रवादी, शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि त्याच्या पुढे जाऊन भाजप पण मीच चालवतो। भाजप चालवणारे अजून यायचे आहेत। तुमच्या 7 पिढ्या गेल्या तरी तुम्हाला त्या गावातलं जमायचं नाही। भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागू नका। भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता संघर्षातून तयार झालाय आणि तो नेतृत्वावरती प्रचंड विश्वास टाकून काम करतो। गावातल्या लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा म्हणून काम करतो। असा कुठला तरी आमदार येईल आणि असा गप्पा मारल, असल्या गप्पांना कुठला कार्यकर्ता भाजपचा भीक घालत नाही। खानापूर मतदारसंघामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक ताकदीने उभा केली। यांना वाटत होतं मागच्या 15 दिवसापूर्वी की इथं निवडणूक होणार नाही, एकतर्फी निवडणूक होईल, परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी यांना घाम फोडल्यामुळं आता त्यांची मानसिकता पूर्णपणे डिस्टर्ब झालेली आहे। अरे आपली लायकी आहे का आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यावरती बोलतो, ज्यांच्यामुळे आपण राजकारणात आहे। सगळं मला बोलायला लावू नका। आपले सगळे 2019 पासून 14 पासूनची मला सगळी पार्श्वभूमी माहीत आहे। त्यामुळं झालं एवढं पुरं झालं, परत भाजपवर बोलाल तर याद राखून राहा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।